सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते। आज ना आपण बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी बघायची किंवा बटाट्यांच्या चकत्यांची भाजी असंही म्हटलं जाते। खूप फास्ट होते ही भाजी, मस्त वाटते, जास्त काही तामझाम नाही, जास्तीचे मसाले नाही, त्यामुळे ही भाजी कशी करायची ना ते आता आपण बघूया। बटाट्यांच्या चकत्यांची भाजी करण्यासाठी ना मी इथं 4-5 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि तसंच 7-8 मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत। हे इतकंच साहित्य मेन आहे, बाकीचं मग तिखट मीठ तेल इतकंच लागतंय आपल्याला। आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया। हे बटाटे आपले साल काढून झालेले आहेत। साल काढल्यानंतर पाण्यात घालायचे आहेत आपल्याला आणि आता चकत्या जशा करत जाणार ना तशा त्या चकत्या पण आपल्याला पाण्यातच टाकायचे। मी विळतीवर याच्या चकत्या करून घेते अशा गोल गोल, शक्यतो गोल गोलच करायच्या, ज्यामुळे ना मुलांना पण डब्यामध्ये भाजी दिल्यानंतर थोडीशी वेगळी वाटते। आणि जर तुम्हाला विळतीवर जमत नसेल तर तुम्ही वेफर्स करायच्या खिसणीनं सुद्धा अशा चकत्या करून घेऊ शकता। साधारण इतकी जाडी ठेवायची म्हणजे खाल्ल्यासारखं पण वाटते। खूप पातळ असले ना तर त्या भाजी खाल्ल्यासारखी वाटत नाही व्यवस्थित अशी। आपल्या चकत्या करून झालेल्या आहेत आणि मी ते पाणी बदलले, हे स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये या चकत्या घातलेल्या। ह्या भाजीला ना लसूण आहे हा आपल्याला चेचून वगैरे घ्यायचा नाहीये, तर गोल गोल ह्याच्या पण चकत्याच करायचे। आता मी ह्या करून घेते चकत्या। अशा चकत्या करायच्या। गॅसवर ना आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। एक पळीवर तेल याला पण बास होतंय, हे बघा तेल तापलेलं आहे आपलं। आणि आता आपण सुरुवातीला मोहरी घालून घेऊया, त्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायचे, थोडासा हिंग आणि हा गोल गोल चिरलेला जो लसूण आहे ना तो घालून घ्यायचा। हा लसूण आहे ना हा आपल्याला थोडासा खरपूस असा हे करून घ्यायचा आहे, लालसर होईल इथपर्यंत करायचं। ह्या भाजीत मी कढीपत्त्याचा वगैरे वापर करत नाही। हे बघा लसूण आता तपकिरी रंगावर यायला लागलाय। आता ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं, ज्यामध्ये सुरुवातीला हळद घालते मी। आणि मी ना नेहमीप्रमाणे ज्या वेळेला मसाले घालायला चालू करते ना त्यावेळेला गॅस बंद करते, कारण त्यामुळे ना आपले मसाल्यांचे रंग व्यवस्थित होतात, करपले जात नाहीत मसाले। हळद घालून झाल्यानंतर आपल्याला तिखट घालायचंय, मुलांच्या आवडीप्रमाणेच घालाय। हे छोट्या फोडणीच्या डब्यातल्या चमच्यानं घातलेलं आहे मी, 3 चमचे घेतले। आणि त्यानंतर थोडीशी जिरापूड। गॅस बंदच आहे अजून माझा। आधी मी हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते, त्यामुळे ना रंग छान येतोय भाजी। आता हे बटाटे आहेत ना मी पाण्यातून काढून निथळत ठेवले होते, ते मी ह्याच्यावर घालून घेते। आता ना हे मिक्स करायला चालू करूया। मी अजूनही गॅस चालू केलेला नाहीये, कारण आपल्याला हे मसाले आहेत ना ते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर मग आपल्याला गॅस चालू करायचा। कुठल्याही प्रकारची जर कढई असली ना तुमची तरी पण मग मसाले करपले जात नाही, व्यवस्थित राहतात। ह्या भाजीला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये, नुसत्या वाफेवर आपल्याला ही भाजी करायची। आता मी गॅस चालू करते। अंदाजे मीठ घालून घ्या भाजीला, त्यानंतर थोडीशी साखर आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला। आता आपला गॅस पण चालू आहे। आता ह्याच्यावर ना आपल्याला झाकण घालून घ्यायचे। हे बटाट्याची भाजी शिजायला ना कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात। गॅसची फ्लेम मात्र ना आपली पूर्ण वेळ बारीकच होती। मी ज्या वेळेला बटाटे परतत होते त्यावेळेला सुद्धा मी गॅस बारीकच ठेवला होता आणि आताही गॅस पूर्णपणे बारीक आहे, कारण आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे। खालून ही भाजी खरपूस झाली पाहिजे आणि वरून व्यवस्थित मऊ अशी शिजली पाहिजे, त्यासाठी बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे सगळं। आता आपण ना भाजी शिजली आहे का बघूया। थोडीशी परतून पण घ्यायची। जरी यामध्ये ना सुरीचं टोक जात असलं तरी पण भाजी अजून मऊ होऊ शकते ही, त्यामुळे आणखीन थोडा वेळ आपण अशीच झाकून ठेवू।
आता आपण उघडून बघूया आणखीन एकदा. आता आपण टोचून बघूया झाली आहे का भाजी. हे बघा आता अगदी इझिली जायला लागले आपलं चमचा त्याच्यामध्ये, म्हणजेच ही भाजी आता शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि कुठेही करपली नाही, फक्त खरपूस अशी भाजली गेली ती. पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे ह्याच्यामध्ये, फक्त वाफेवर ही भाजी झाली. मस्त अशी झालेली आहे खरपूस भाजी. आपण आता सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया. आणि ना ह्या भाजीला मी पाणी न घातल्यामुळं ना बटाट्याची जी मूळची चव आहे ती खूप छान येते, त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते. ही भाजी नुसती सुद्धा खाल तुम्ही, आणि मुलांना तसाही बटाटा खूप आवडतोय आणि ही भाजी तर नक्कीच आवडणार. अशा पद्धतीने आपली ना चकत्यांची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची. ह्या भाजीबद्दल मी हेच सांगेन की ही भाजी सुद्धा लहान मुलांना तर आवडतेच, त्यामुळे त्यांना टिफिनला तुम्ही आरामात देऊ शकताय. पण मोठ्यांना सुद्धा गडबडीच्या वेळेला सकाळी ऑफिसला जाताना द्यायला वगैरे अतिशय छान आहे ही भाजी. आणि ही भाजी सँडविचला तुम्ही वापरू शकताय, नुसती खाऊ शकताय, भाजी पोळी भात कशाबरोबरही छान लागेल. तुम्ही सुद्धा ना नक्की ही भाजी करून बघा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.